हा ना केवढा हे बघ हे विकासचं घर गेल्या वर्षी आणि इथलं खाली गेलं का नाही की मंडळाचं घर लागलं. ह्या वर्षी आपण बेस्ट डेकोरेशन करू. पोर आली की ए पोरानो अरे आबा अरे आली का नाही पोरगी हा हे बघा इथं आहे. आली का हीच पोरगी वे जिच्यामुळे तुमचं नाटक थांबलं होतं. अगं पोरी आमच्या काळात पण आम्ही लय भारी नाटकं केली होती. केवढा हे बघ हे नाना आणि हे आबा म्हणजे विकासचे आजोबा. हा मागल्या वेळेला आली होती तवा गाठ पडली होती की. बरं झालं बाई आलीस तू. अगं तू नव्हतीस तर पोरांचं नाटक बंद पडलं असतं हा. आणि आता तुझ्या जाग्यावर नव्या कुणाला घ्यायचं म्हणलं तर एवढी गोरी पोरगी या समध्या गावात हुडकून गावायची नाही. आबा आम्हासनी उन्हातानात काम करायला लागते. ही जगत आहे का आमचं सांगा बघू. खरं आहे रेशमी. अगं आपल्या वाटेला आलेलं आपण जगायचं. तिच्या वाटेला आलेलं ती. भोग कुणाला चुकलेत का. आता ह्यो आबा लय भारी पात्र करायचा. आता ह्या पोरासनी ह्याने शिकवलं की. अगं तुला म्हणले नव्हते का तांब्याचा विष्णुबाळा केलेला ते हेच आहेत. होय हवलं ऐकलंय तुमच्याबद्दल. तरी करून दाखव की. अगं आता आमचं झालं गेलं हा. आता तुम्ही नवी पोरं नाटक कसं करताय हे आम्हाला बघायचंय है का नाही. हो पोरी तुमच्याकडनं पण 4 गोष्टी नवीन शिकायला पाहिजेत का नको आम्हाला. अहो नाना काय बी काय बोलताय. अहो तुम्ही समजा गावाला शिकवता मग ते कला असो वा वागणं आणि आम्ही काय शिकवणार तुम्हासनी. अरे बाबा जसं शिकायचं वय नसतं ना तसं गुरुचं बी वय नसतं. आता ज्याच्या अंगी कला तो हर एक माणूस गुरुच म्हणायचा. तेव्हा नवं नवं शिकता येतं. नाही तर आपलंच चांगलं आणि आपणच शहाणं म्हणलं ना तर गर्वाचं घर तयार होतंय आणि ते खाली यायला बी टाइम लागत नाही. अय नाना अय आबा तिकडं माणसं तुमच्यासाठी थांबल्यात आणि तुम्ही इथं मैफिल रंगवली हवे. आता कसली मैफिल. ही पोरगी आली नाटकासाठी म्हणून तिच्यावर 4 गोष्टी बोललो. अरे काय बी झाली तर आपली पाहुणी आहे. आब्या तिच्या चहा पाण्याचा आधी बघा आणि नंतर तुमच्या नाटकाचं बघू. आबा चला चला. होय रे मध्या ही तीच का मिरवणुकीत आलेली. नाही म्हणजे बघितल्यासारखं वाटलं म्हणून विचारलं र. आब्या ही तीच का. हो तीच तीच नाटकासाठी आले ती. हिच्यामुळेच आपलं नाटक थांबलेलं. पण ही नाईला कसं कसं समजावलं आणि आल्या. आईला आर मग लय भारी होईल. नाहीतरी एकच नाटक आहे वाटलेलं माणसाचनी. आता एक काम करतो जाऊन आरतीला पुकारतो म्हणजे कसं घरातली कामं बी वावरून येतील पाठदिशी. इथं काय बी टेन्शन घ्यायचं नाही. बिनधास्त करायचं नाटक. मंडळातली सगळी पोरं लय भारी आहेत. काय लागेल ती मदत करतील. काय शुभ्या. अहो मग विषय आहे का. चला जाऊ पुढचं नियोजन बघू. चला. बरं चला आता आपल्या बी आरतीच्या वेळ झाल्या. रेशमे मग काय करायचं केवढाचं तुझ्या घरी बसूया का नेऊया आपल्यावर. नेऊया की. ती बी बघायला आपल्यातली आरती आणि असं बी तिला तुमच्या घरी न्यायचं नाही. बाकीच्यांच्या चालते. हो कळलं की. पुन्हा पुन्हा सांगून जख मग मीठ कशाला तुळत्यास. चला आरतीला. चला तुला कोणी मध्ये बोलायला लावलंय का पण. बसा का बाता. चल. मचिंद्र द्यावा भुजात नामा करुच भाव करोनी अज्ञाम सकर्त वैज्ञान नारायणामी समर्पया श्री राम माधव पिता वल्लभ जानकी नायक रामचंद्र हरे राम 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 हरे कृष्ण कृष्ण हरे राम 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 हरे कृष्ण हरे गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. धरा प्रसाद. अगं संगू मावशे एवढी साखर वाटली असती तर सगळ्यांनी पुरली असती. अरे मध्या प्रसाद आहे तो दिल तेवढाच घ्यायचा असतो. आव तेच की प्रसाद आहे तो
माणसातनी पुराला एवढा तरी द्यायचा असतो. असं मग थांब बाबा, तुझ्यासाठी आतनं दुसरी वाटी घेऊन येते. हे असं तुम्ही सगळ्यांच्या घरी जाऊन आरती करता? मग काय, आमची टीम आहे आरतीची. गावात अजून एक टीम आहे, पण जी टीम लवकर जाईल ना तिला त्या घरातल्या आरतीचा मान आणि प्रसाद मिळतो. अगं म्हणजे आपल्याला जी प्रसादात साखर भेटते का नाही ती साठवायची, खायची नाही, आणि मग शेवटच्या दिवशी का नाही त्याची गाऱ्याची नाहीतर मग चहा बटराची फिष्ट करून खायची. हो, दुसऱ्या टीम मधली पुरुष साखर निघतात, पण आम्ही तसं नाही करीत. साठवलेल्या साखरेचं काहीतरी करून खातो, पण विकत नाही. वेगळंच आहे समजा. मी असं कवाच बघितलं नाही. आमचं एवढं मोठं गाव आहे पण कोण कोणाच्या घरी बी जात नाही. म्हणजे गणपती बघायला जातात पण आरती आपापल्या घरीच असते. पण हे किती मस्त आहे, टीम करून जायचं, मिळून आरती करायची. म्हणूनच हल्ली तुम्ही घरी यायला घाई करता आहे का नाही? मग काय, दुसऱ्या टीम मधल्या पोरांनी नंबर लावला म्हणजे झालं. त्या दिवशी साखर कमी मिळणार. मग तुमच्या घराच्या आरत्या? अगं असंच की आता इथं कसं आलोय तशीच ही पोरं घेऊन आपल्या घरी जायचं. पण एवढं पटापटा आरत्या म्हणतं काही कळत बी नाही. म्हणूनच पटापटा म्हणतो आरत्या. घरातल्यासनी बी कळलं नाही पाहिजे आमचं काय चुकतंय, आणि कळलेलं सांगितलं तेवढं दुसऱ्या देवाची आरती सुरू झाली पाहिजे. मग ते बी म्हणते ती जाऊ द्या चला. मध्या काय म्हटलास र? अगं संगू मावशी, तिला हे सांगत होतो की आमच्या सगळ्यांनी आरत्या पाठ करायला लागते. होय, अरे निदान गणपती मोर तरी वाईच खरं बोल की. तशा आमच्या आरत्या वाईट चुकत्यात, पण तुम्हाला कसं याड लावतो हे सांगितलं. मध्या हे असलं बोललास वय र, मनाला लागल असं? आता तुम्हाला एकदा सांग, मनाला लागल असं बोलू का खोटू बोलू? हा, घ्या साखर चला. अगं मावशी पिशवीत दे. या चला चला. लय भारी सायकल आहे बघ. तिनं सायकल कधी बघितलेच नसेल, ते बी बघते लगेच पार्कून. इथं कशाला आणलेस? आणि लगेच ट्रिंग ट्रिंग वाजवते, ट्रिंग ट्रिंग. गावात काही दुसरी जागा नव्हती का? इथं कशाला आणलंस तुझ्या घरी? ती घरी काय सांगून आल्या माहित आहे ना? रेशमीचं घर सोडून कुठंच जाणार नाही ती. मग इथं तुझ्या घरी नव्हतं आणायला पाहिजे. नाही म्हणजे पुन्हा इथंच यायचं आहे ना. कशाला? कशाला म्हणजे गावात काय असलं की बोलवायचं, जमलं तर लग्नाला दादेच्या. हा, पण तू इथं नव्हतं आणायला पाहिजेस. माकडा, ती काय घरात आल्या का? दारात आहे ना. आणि जर एवढंच म्हणत असशील ना तर चल तुझ्या घरी घेऊन जाऊ तिला. म्हणजे तुझा बाप का नाही हिला बघितल्यावर चांगलंच कातडं काढल तुझं. चल की, चल जायचं का? चल की रे ना. चल की, लय मजा येईल. ज्योतीच्या ह्याला मार खाताना बघायला मिळालं नाही, खेळायला तरी मिळेल. चला चल्या किरण्या, कुत्र्या तुला पुन्हा बघतो. ए नाही नको, इथंच करा तालीम, आमच्या घरी काय नको. अरे काय चाललंय तुमचं? मी काय म्हणत्या, इथं आपण तालीम करायला आलो, मग जरा तालमीचं बोलूया का? जमलं तर. हो तर काय, कामाचं सोडून नको ती बोलतेत करतेत ना, म्हणून तर मार खाते ती. घातलंस का मध्ये तोंड? तरी म्हणलं तू अजून गप कशी आहेस? ए माझ्या, अरे आज केवढा आल्या म्हणून तरी जरा नीट वागा. कुणाला बरं वाटावं म्हणून आपण खोटं कशाला वागायचं? आपण जसं आहे तसं आवडलं पाहिजे ना, आणि आपण कसं आहे ती बी कळलं पाहिजे. बरं बया, बरं आता करायची का तालीम, का नुसतं बोलतच बसायचं इथं? बघ केवढा आमचं झालंय समजांचं पाठ. तू तुझं कर. हा बघ, रोहित बाबजी आल्यात, तिकडनं मी घेतो, मग तू या. हो चालते, घ्या तुमचं वाक्य. अहो लयच पात्रात घुसलेस की. मी जरा आलेच, काम आहे मला. अगं अगं रेशमी, हिला सोडून कुठं जायचं नाही म्हणलेस आणि तू कुठं निघालेस? काय काम बिम करायचं नाही, गप थांब इथं. एकतर कशी बशी पोरगीला आणले आपल्याच नाटक करायचे म्हणून, आणि आता तू जातेस. मी आलेच की जाऊन, ह्याचं झालं की सांग. रेशमी ऐक, आज तरी नको कसलं विचारण कसलं काम, नाटकासाठी तरी. बरं बया, थांबते. चालू द्या तुमचं. बर असू दे. आता ऐका, आपण जसं स्पर्धेला नाटक केलं का नाही
एकदम तसंच आपल्याला नाटक करायचं आहे. कारण का नाही इथं नाटकातली माणसं आपल्या मंडळात नाटक करतात ती माणसं येणार आहेत. नंतर नाना आबा समधी येणार आहेत. तेव्हा त्यासनी नाटक आवडलंच पाहिजे. हो चालतंय. अरे पण पहिलं माझं नाटक आहे आणि लगेच आपलं. अरे मग येळ कधी मिळणार आम्हाला कपडे बदलायला? कपडे बदलायला? अरे त्याला कशाला बदलायचे, त्याच्यावरच करायचं. अरे तेच तर होऊ शकत नाही ना. का? त्यात काय होतं तेव्हा? अरे त्याचे कपडे आणि ह्याचे कपडे लईच वेगळे आहेत. बघालच तुम्ही. नवतरुण गणेश मंडळ वेखणवाडी आपल्या सगळ्यांचे सहर्ष स्वागत करीत आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी एक कौटुंबिक आणि जिव्हाळ्याचं नाटक आपण सादर करणार आहोत मंडळातर्फे. आपल्या गावचे 2 कलाकार सादर करणार आहेत. अगं अगं सुनबाई, काय म्हणताय सासूबाई? आणि ते सादर करण्यासाठी आपल्यातलेच 2 कलाकार येत आहेत. मी त्या दोघांना विनंती करतो की त्यांनी आपलं नाटक सुरू करावं. जोरदार टाळ्या. सकाळपासून 4 कप चहा डोसलाय तर या थिरडीला अजून चहाच पाहिजे. चहाचा टोपच आणतीन वत्ते ही जन्नाड्यात. सटवी मरण बी झाली एकदाची. अगं टवळे, तुझ्या आई बापाला शिकवलं नाही का तुला? काय फक्त शिव्या द्यायला शिकवलंय? तुमच्यापेक्षा चांगल्या शिव्या शिकवल्यात आणि हळ पडल्यावर द्यायला बी सांगितलं. तुमचा मुडदा बशिवला बी ताडा संगा. तुला पाहिलं तर कळलं होतं तो काय लायकीची आहे ती. मी बी या घरात आले तेव्हाच कळलं होतं हे घर काय लायकीच आहे. तुम्हाला सून नकोच होती, दाशी पाहिजे होती तुमची सेवा करायला, तुमची चाकरी करायला. तुमचा मुडदा बशिवला बी ताडा संगा. अगं एक कप चहा दिला का सेवा होते वेग. अगं बाकीच्या सुना मग कशा आहेत? काय त्यांचं वाईट शिक त्यांच्याकडनं. कोणाचं शिकू सांगा, कोणाचं शिकू? अगं ती शारदे बघ. अगं सासू सांगाल तसं काम करते. आली एकला सगळं पोळ्या केल्यात. एक पोळी जास्तीची खाल्ली म्हणून सासूच्या डोक्यात वरवण निघाली होते. मी बी तसंच करायचं म्हणलं पण आपल्या घरात मिक्सर आहे ना, वरवंटच नाही. जाऊ द्या, दगडच आणते मोठा. लाज आहे का तुला? लाज आहे काय? अगं मी पोळ्याचं म्हणत होते ग. बरं ते जाऊ दे. ते सांगे बघ, सासू बरं पाण्याला जाते. सासू आलं तेवढं काय शांती एकटी डोक्यावर. त्याच कळशाचा ताप झाला म्हणून मागच्या महिन्यात हिरी ढकलली सासूला तिनं. नशीब सासूला पवा येतो म्हणून वाचली ती. मी बी तसंच करायचं म्हणलंय पण तुम्ही कुठे येताय पाण्याला? या असल्याच सुना. हे तर काहीच नाही. ती राधी सासू सारखी चहा मागते म्हणून चहात इष्ट टाकून दिलं प्याला. दुसरा चहा प्यायला म्हातारी जितीच राहिली नाही. मी बी बाई काही लोकांचं कौतिक सांगते. माझ्या सासूसाठी एवढं बी करू शकत नाही मी. कसली ऐसून हन हन तू कुठे हनत्या? जाऊ दे त्या, तुम्ही इथं बसा खुर्चीवर, मी आले चहा घेऊन. नको बाया, माझा तुझ्यावर भरोसा नाही. कुठं माझ्या चहात विष टाकून आणलं तर? त्या नाही आणत मी. कशाला आल्या? तुमच्या पोरानं मला कशाला बायको आणल्या? तुमची सेवा करायला, तुमची चाकरी करायला. अरे आणली पण ती शहाणी नाही ना आणली. असली आणल्या कुठली उचलून. ते जाऊ दे, नको ठेव तुझ्या. पण नको, माझा नाही विश्वास बाई तुझ्यावर. माझा मीच करून पिते. जाऊ का? जावा. त्या तुम्हाला चहा ठेवताय तर मला बी 1 कप जास्तीचा ठेवा. जोरदार टाळ्या, जोरदार टाळ्या. अहो आता बघ घरात आलाय की. आता काय माझ्या मांडीव बसता काय? तू गपरा पोकट्या. ओ आजी,
असले काय बी बोललेलं ऐकून घेणार नाही मी. आणि इकडे वाटे. अहो नाही ना ग, तुम्ही वडील रे. आता आपल्याच माणसानं बोललेलं काय आपण वाईट वाटून घ्यायचं असतं का? माझा नवरा आहे. माझा पोरगा आहे. माझा नवरा आहे. माझा पोरगा आहे. त्याची आई त्याला जन्म देती, लहानाचं मोठं करते, पण त्यापेक्षा महत्वाचं पोरीचं आई बाप असतात. ते तिला जन्म देतात, लहानाचं मोठं करतात, मग तिची काळजी, तिचं मन आपण जपायला नको का? अगं येऊ का घरात? होऊया की. 4 दिवस काय कायमचं राहिलं तरी काय त्रास नाही. आणि या नाटकासाठी आपल्या गावात आलेली पाहुणी कलाकार केवडा जाधव हिचा सत्कार करण्यासाठी मी श्रीरंग पवार म्हणजेच नानांना विनंती करतो की नाना तुम्ही स्टेजवरती यायचे. तसेच आपल्या मंडळाचे अध्यक्ष शुभम पवार, प्रतीक पवार आणि साहिल पवार यांना सुद्धा विनंती करतो. मी नानांना विनंती करतो की 2 शब्द बोलून या मुलांना अजून बळ द्यायचे. नाना. वा, लयच भारी केलं पोरांनी नाटक. आणि पोरींनी बी आम्ही कुठं कमी नाही हे दाखवून दिलं. आपली रेश्मा, पल्ली तर आहेच, पण खास या नाटकासाठी आलेली पाहुणी तिनंही भारी काम केलं. तर तिच्यासाठी आज मी 100 रुपये बक्षीस देत आहे. वा वा वा. ए सायल्या, श्रीखंड आणि पद्धती चल वाढ. चपात चपाती घेऊन ये पटकन जा. हा, अरे डाळ आणखी डाळ बेंडा पळ पळ पळ. नाही, वाडा वाडा सगळं तिलाच वाडा. आम्ही बसतो तुमची तोंड बघत. ए बाबा, अरे पाहुणे आहे ती. सायल्या वाढर दिला अजून. आणि मध्या आता माझंच ऐकायचं. मागाशी स्टेजवर मला कुणीच बोलू दिलं नाही. कशाला नुसतं नावाला अध्यक्ष करायचं मग? 2 घास खाऊ का आपलं उठून जाऊ? हे माझ्या अरे वाईस दम धर की, त्याचं झालं आपल्यासच वाढणार आहेत ना. आता आम्हासनी काय कडच काढायचं आहे. तुम्हासनी पोट भरून मिळतंय, त्यामुळे आमची कशाला काळजी करताय? ये बाबा, याला वाढा पहिलं, नाही ते आमचं डोकं खाईल. 2 घास तुकाने गोड लागून द्यायचं नाही. माकडा श्रीखंड वारापतेच की नसते आणि 2 घास गोड लागून द्यायचे नाही. ए माझ्या गप व्हायचं. होय पत्या, मंडळातल्या पोरांना आवडलं कारण नाटक? अरे आवडलं म्हणून काय विचारतोयस? लय आवडलं. आणि बायका तर डसा डसा रडत होत्या आणि म्हणते त्या कशा, बया आब्याचं बरोबर आहे बरं का, सासून आणि सुननं लय भांडायला नाही पाहिजे. आणि गावातली ही सून पण लय आवडली बरं का. नाटकातली ना? हो हो, नाटकातलीच. तुला एक मध्ये काय होतं काय कळत नाही. होतंय काय तर तुला नाही कळायचं. नाही कळू दे, पण नाटक कसं असतं ना ते कळलं बरं का. मुंबईची नाटक मंडळी तर लय कौतुक करत होती. म्हणत होती पुढच्या वर्षी असंच सामाजिक नाटक बसवायचं. आणि असं बी म्हणत होती की बारक्या पोरांच्या नाटकानं मोठ्या माणसांच्या नाटकाला मागं सारलं. अरे वा. नाही नाही, करूयात की. आणि यो माझ्या किरण्या तर खरोखरच बायका वाटत होत्या. नाहीतर काय, मिशीवाल्या बायका. ए असं दिगे, काही काही बायकासनी असते मिशी वाईच वाईच, आम्ही त्या चुकतो. ए नाही, तुम्हाला खरं सांगू का, ह्या पल्लीने रेशमीने लईच भारी केलं. म्हणजे गावच्या स्टेजवर पहिल्यांदा एवढी ओळखीची माणसं असताना बी भ्यायला नाहीत. आणि पल्ली तर खरोखरच म्हातारी वाटत होती. स्पर्धेला गेल्यावर कसं असतं, ओळखीचं कोणच नसतं, त्यामुळे भ्या वाटत नाही. पण आपली माणसं म्हणली की भ्या वाटतं. काय ग रेश्मा? हो, आपल्याच माणसांचं जास्त भय असतं. आई तर पुढतच बसली होती. म्हणलं होतं नाही बघायचं तिच्याकडं, कारण ही तर आपण नाटकातली बाया आहे, तिची पोरगी नाही. तुम्ही घरी गेला ना, लई कौतिक होईल बघा तुमचं. पल्लीची आई तर डोळ्याला पदरच लावून होती, सारखं डोळवलं. हे तर जिंकला पोरी तुम्ही. हे त्या दोघींना बी श्रीखंड वाढा चला.
अण्णा वाढा की तुम्ही बी बरोबर. अरे मला चपात्या वाढा. माझी कसं धर तूच का धर. त्याला म्हणतोय ए आटपा लवकर चला. राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा नाही कळला वेदा नाही कळला अंतपारयाचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा. आबा घ्या काही एखादा अभंग नाही तर गवळण. अहो नको आवाज बसलाय. आणि कवा उठला होता आवाज? कामच नाही. तू घे पात्या. ए प्रदीप अरे येडा बिडा आहेस का? एवढी जमलेली माझ्या आवाजानं घरी जातील निघून. कधी नवा ती एवढी माणसं आली ती. अरे बसू दे की भाजनात. बर दाजी मी म्हणू का? मन तुझा आवाज लय गोड आहे. अजून 4 माणसं आहेत त्याला. घे ये. ठीक आहे. मुळीच नव्हतं रे कान्हा माझ्या मनात तुझ्यासाठी आले वनात कान्हा रे तुझ्यासाठी आले वनात कान्हा रे तुझ्यासाठी आले वनात तुझ्यासाठी सोडिला घरदार तुझ्यासाठी सोडिला संसार तुझ्यासाठी सोडिला घरदार तुझ्यासाठी सोडिला संसार मुरली वाजवितो कान्हा कुंजवनात मुरली वाजवितो कान्हा कुंजवनात तुझ्यासाठी आले वनात कान्हा रे तुझ्यासाठी आले वनात कान्हा रे तुझ्यासाठी आले वनात. वा 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 रेश्मा भारी म्हणलीच बरं का गवळण. ना पुढची पिढी तयार होती. आता आपली काळजी मिटली बघा. रेश्मा अगं त्या पाहुणीपुरीला येतं का एखादा अभंग नाहीतर गवळण? अहो नाही ना तिला कुठली येतात अभंग नाही गवळण. अहो तिच्या गावात कुठलं असलं ना तवा. अरे येतं मला पण आवडेल बी म्हणायला. अगं येतं. अगं बघ म्हण की एखादी गवळण. सुंदर ते ध्यान उभे विठेवरी सुंदर ते ध्यान उभे विठेवरी कर काठावरी ठेवूया सुंदर ते ध्यान उभे विठेवरी सुंदर ते ध्यान उभे विठेवरी कर काठेवरी ठेवूया.
बाप्पा एवढा खुश का नाही? मी कवाच नव्हतो बघ. आज तू माझं म्हणणं ऐकलंस आणि केवढाला इकडं पाठवलंस. तिच्यावर समजा आनंद बी पाठवलास. बाप्पा तू कायम आमच्यावर असावास असं वाटतं र. आमासने सोडून कुठंच जाऊ नको. आज जर केवढं आले नसते का नाही तर नाटक झालंच नसतं. आणि जर नाटक झालं नसतं तर तुला तरी बघायला कसं मिळालं असतं. केवढा लगीन करून आली का नाही की आम्ही दोघं जोडीनं पाया पडणार बघ. फक्त आता ही बी इच्छा पूर्ण कर. पण आत्ता लगेच नको बरं का. मी मोठा झाल्यावर. आत्तापुरतं तुझं लय उपकार आहेत. आता हीच पिट्ट पिटायचं नाही. नमस्कार. तुम्ही 10वीला भरभरून प्रेम देत आहात त्याबद्दल धन्यवाद. तुम्ही बघताय की ती आपली 10वीची संपूर्ण टीम आहे. पण हो, आम्हाला तुम्हाला काहीतरी सांगायचं की गेल्या महिन्यामध्ये आमचे पेपर्स असल्यामुळे आम्हाला शूट करायला टाइम नाही भेटला. त्याच्यामुळे इथून पुढचे काही आठवडे आमचे एपिसोड फक्त सोमवारी येतील. पण आम्ही ब्रेक घेत नाहीये. पण जशी रेश्मा आम्हाला थांबा, दोघे बी थांबा. दादा तू सांग. सगळं सोपं सांगतो तुम्हाला. जसे तुमचे पेपर चालू आहेत तसे या मुलांचे सुद्धा पेपर चालू आहेत. त्यामुळे त्यांना शूटसाठी थोडा कमी वेळ देता आला. त्याच्यामुळे आपल्याकडे एपिसोड थोडेसे कमी आहेत. त्यामुळे आपण एक गोष्ट करतोय जी आहे 10वीची एपिसोड 17 तारखेपासून काही आठवड्यांसाठी फक्त सोमवारी येणार आहे. ते पण थोड्या आठवड्यांसाठी. त्यानंतर पुन्हा आपण ठरलेल्या वेळेत आणि ठरलेल्या दिवशी म्हणजे सोमवार ते गुरुवार दुपारी 1:30 वाजता एपिसोड पुन्हा आहे. पण तुम्ही असेच आमच्यासोबत जॉईन राहा. आमच्यावरती असेच प्रेम करत राहा आणि लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, पुढचा एपिसोड केव्हा येणार आहे हा इट्स मज्जाच्या ओरिजिनल चॅनलवरून तुम्हाला नक्की समजेल. बाय.